गेल्या 2 दिवसापासून या देशामध्ये नॅशनल हेराल्ड हे जे बंद पडलेलं वर्तमानपत्र होतं त्या वर्तमानपत्राची चर्चा वर्तमानपत्रात आणि चॅनलवर देशभर एक चर्चेचा विषय बनलेला आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या वर्तमानपत्राची सुरुवात 1937ला त्या काळामध्ये जे काही स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतलेले स्वातंत्र्य सैनिक होते अशा जवळपास 5000 सैनिकांनी एकत्र येऊन हे वर्तमानपत्र त्या टायमाला सुरू केलं। परंतु काही आर्थिक अडचणीमुळे हे वर्तमानपत्र 2008ला बंद पडलं। परंतु मोठ्या प्रमाणावर या वर्तमानपत्राची मालमत्ता होती। अर्थातच या मालमत्तेवर त्या काळामध्ये जे काही सत्ताधीश होते, मग ती इंदिराजी असेल किंवा त्यांच्यानंतर जे काही नेते असतील, त्यांचा डोळा या मालमत्तेवर होता। आणि म्हणून यंग इंडिया नावाची एक कंपनी स्थापन करून त्या कंपनीला ही नॅशनल हेराल्डची मालमत्ता ट्रान्सफर केली। खरं तर या नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्रावर किंवा त्यांच्या मालमत्तेवर गांधी कुटुंबाची कधीही मालमत्ता ही आमची आहे किंवा मालमत्ता त्यांची होती असा कधीही कोण्याही वर्तमानपत्रामध्ये नोंद केलेली नाही किंवा कायदेशीर त्यांना तसा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही। परंतु केवळ थातूरमातूर किंमत देऊन हे वर्तमानपत्र यंग इंडियाला ट्रान्सफर करून ती मालमत्ता हडपण्याचं काम काँग्रेसने केलं। सगळी प्रॉपर्टी स्वतःची मालमत्ता म्हणून ट्रस्टी बनलेत आणि पुढे त्याचा दुरुपयोग झाला। त्या संदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार करून कोर्टाने जे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे सरकारने चौकशी केली आणि चौकशीनंतर आता FIR दाखल झाला। आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की बेकायदेशीर नॅशनल हेराल्डची मालमत्ता घेऊन यंग इंडियाला देऊन स्वतः गिळंकृत करण्याचा जो प्रयत्न होता तो कोर्टाने थांबवला। आणि आता काँग्रेस त्या संदर्भामध्ये आंदोलन करू इच्छितं। काँग्रेसला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु अशा प्रकारची प्रॉपर्टी हडप करून ती प्रॉपर्टी आमच्याकडून काढू नये म्हणून अशा प्रकारचं जे आंदोलन काँग्रेस करते त्याला आमचा विरोध आहे। आणि या देशातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे की हे आंदोलन हे चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे। त्यांनी आंदोलन करावं, वेगळे विषय शोधावं आणि आंदोलन करा अशी आमची इच्छा आहे। काँग्रेसचं म्हणणं आहे की सत्तेचा वापर करतोय भाजप करतोय आणि हे सगळं दबावचं राजकारण आहे, सगळ्या संस्थांचा वापर भाजप केला जातो। हे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं एखादं प्रकरण उघडं झालं की संस्थेचा दुरुपयोग करू आले अशा प्रकारची ती त्यांची टॅगलाईन ठरलेली आहे। मला असं वाटतं की या देशामध्ये कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय आम्हीही मान्य केला। अनेक निर्णय आमच्याही विरोधात गेले, परंतु आम्ही कधीही कोर्टावर ताशेरे जोडलेले नाहीत। परंतु जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा निर्णय येतो तेव्हा कोर्ट किंवा असो किंवा राष्ट्रपती असो उपराष्ट्रपती असो त्याच्या विरोधात काँग्रेसच्या आणि शिवसेना उद्धव ठाकरेच्या गटाने स्टेटमेंट दिलेलं आहे। हे बघा, नॅशनल हेराल्ड आणि त्यानंतर ट्रान्सफर झालेली प्रॉपर्टी यंग इंडिया हे मूळ दुःख नाही काँग्रेसचं, कारण त्यांचं नेतृत्व त्यात अडकलंय। जेव्हा नेतृत्व अडकतंय तेव्हा ते सगळ्या संस्थांवर मोर्चे काढला बसले। यांचा मोर्चा हा बेकायदेशीर आहे। मोर्चाचा इश्यू त्यांना सापडत नाही दुसरा कोणता, कारण आमचं केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे ते जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे। त्यांना आंदोलन करण्याला कुठला मार्ग सापडत नाही आणि म्हणून नॅशनल हेराल्डला घेऊन ते मोर्चे काढतात। काय काय हे बघा,
आमचे देशाचे प्रधानमंत्री यांनी एक नारा दिला आहे, सबका साथ सबका विकास. आम्ही कुठल्याही जातीमध्ये भांडणं लावायचं काम करत नाही. ज्या ज्या योजना सरकारनं जाहीर केल्या त्या योजनेचा फायदा प्रत्यक्षात साऱ्या जाती धर्माच्या लोकांना आम्ही देतोय. जात पात न मानणारं आपलं सरकार आहे. सारे भारतीय आमचे आणि साऱ्या भारतीयांसाठी आमचे दोन्ही सरकार काम करतायत. काँग्रेस जे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करते, मला असं वाटतं की अशा प्रकारची सद्भावना रॅली काढून उलट या राज्यातलं वातावरण खराब करण्याचं काम काँग्रेस करते. सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा थोडीच नाराजी राज ठाकरेंनी त्यांच्या शिवसेना पक्षावरती उपस्थित केली होती. परंतु पुन्हा एकदा दोन नेते एकत्र आले, त्यामुळे आगामी महापालिकेसाठी त्यांची युती होऊ शकते अशा चर्चा ज्या आहेत. मला असं वाटतं की तुम्ही कालच्या बातम्या जर तुमच्या वर्तमानपत्राच्या किंवा चॅनलच्या बघितल्या असेल तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणानं खुलासा केला की आम्ही एकेकाळी एका पक्षात अनेक वर्ष काम केले. राज ठाकरे आमचे नेते होते, त्यांच्या नेतृत्वात मी काम केलं आहे. त्यांनी मला जेवायचं आमंत्रण दिलं होतं, जेवणं केले आणि जुन्या आठवणीला आम्ही उजाळा दिला. आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत असताना कसं चालत होती शिवसेना आणि त्यानंतरची त्यांचे वारस हे कशी शिवसेना चालवली आणि त्याचा परिणाम म्हणून 3 ठिकाणी शिवसेना कशी झाली या आठवणी जागी केल्यात त्यांनी. कदाचित शिवसेना आता 4थ्या फुटीच्या उंबरठ्यावर सुद्धा येऊन थांबली असं मला स्वतःला वाटतं. जुन्या आठवणींना जरी उजाळा दिला असेल तरी काही नव्या गणितांची समित्यांची मांडणी होऊ शकते. होऊ शकते. भाजप पण मोठ्या प्रमाणात जवळीक ही सध्याला राज ठाकरे यांच्यासोबत दिसते आहे. आम्हाला आघाडीमध्ये आमच्या बिघाडी करण्याचं काम काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेनेकडून होत आहे. आमच्यामध्ये समन्वय आहे. नवीन विचार करण्याची सध्या काही गरज नाही आहे, कारण भविष्यामध्ये निवडणुका सध्या कुठल्याच नाही आहे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा काही नवीन समीकरणं जुटतात, तेव्हा तो विचार करू. आज तारखेला भारतीय जनता पार्टीला नवीन समीकरणं करण्याची काहीही गरज नाही. अहो 2 तुकडे पाडले ते संजय राऊतांना. आता त्यांच्या वागण्यातले जे तार दिसतोय तुम्हाला तो 4थी शिवसेना केल्याशिवाय राहणार, लक्षात घ्या तुम्ही. आदित्य ठाकरे यांनी आज टीका केली आहे, 100 दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचार वाढलेला आहे. इंडियाच्या कातडीपेक्षाही महिलांवर या राज्यात अत्याचार वाढतात असं स्टेटमेंट कोणी केलं? आदित्य ठाकरेंनी केलं. तपासाची दिशा आम्हाला त्या दिशेनं न्यावं लागेल की खरंच वातावरण खराब झालं का, दिशा ठरवू आम्ही. त्याच्या पुढचं नाव मी सांगत नाही. योग्य दिशेनं नाही, योग्य दिशाना. संजय राऊत असं म्हणतात की राज्यामधली जनता जी आहे ती अस्वस्थ आहे. दुसरं त्यांनी असं म्हटले की बाळासाहेबांनीच भाजपला कमळाबाई असं नाव जे आहे ते दिलं होतं. असं आहे, बाळासाहेबांनी काय दिलं? बाळासाहेब आमचे नेते होते, त्यांच्या नेतृत्वाला मान्यता होती आणि त्यामुळं बाळासाहेब कधी लाडानं बोलायचे, कधी रागावून बोलायचे. याचा अर्थ ते बीजेपीला मानत नव्हते असं नाही आहे. मनोहर जोशी सारख्या माणसाला बाळासाहेबांनी कमळाबाईवर लढवलं की नाही सांगा तो इतिहास. कमळ या चिन्हावर मनोहर जोशी लोकसभेची निवडणूक लढले. याचा अर्थ बाळासाहेबाला कमळ हे मान्य होतं. कमळ यांना मान्य नाहीये, कारण कमळ हे नंबर 1चं बनलंय आता. आणि त्यामुळं कमळावर बोलल्याशिवाय आपली बातमी वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर येणार नाही, याच्यासाठी ते अशा प्रकारचा शब्दप्रयोग करतात. पण बाळासाहेबाला जर काही दुसऱ्या वेगळ्या भावनेतून जर कमळाबाई म्हणलं असतं तर मनोहर जोशीला कमळाच्या निशाण्यावर निवडणुकीला उभंच केलं नसतं. आज नाशिकमध्ये शिवसेनेचा ठाकरे गटाचा मेळावा होतोय, पण तत्पूर्वी काल रात्री दर्ग्यावरती दर्ग्यावरती कारवाई झाली. संजय राऊतांचं असं म्हणणं की आमच्या पक्षाच्या मेळाव्याचा प्रभाव कमी करण्यासाठी ही कारवाई केली. आता जर कधी दर्ग्यावर कारवाई केली नाही, यांच्या पक्षाचा प्रभाव कमी होत असेल तर त्या दर्ग्यावर जाऊन यांनी चादर तरी चढवावा आज, म्हणजे तो दर्गा तरी स्वच्छ होईल. चादर चढवू शकतात ते, त्यांना काही वाटणार नाही त्याचं. नाही असं आहे,
या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं हे आमच्या राज्य सरकारचं काम आहे आणि पूर्णपणानं कंट्रोलमध्ये व्यवस्था आहे. हे बिघडवण्याचं काम काही शक्ती करतायत. त्याच्यामध्ये कोण आहे याचा शोध सरकार घेईल आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याच्यावर कारवाई करेल. अशा पद्धतीने पोलिसांवर हल्ले, कारण की नागपूरमध्ये जेव्हा झालं त्यावेळेस देखील पोलिसांना टार्गेट केलं, नाशिकमध्ये देखील आता पोलिसांना टार्गेट केलं जातंय, कसं होतं? आपण बघितलं असं की ज्या ठिकाणी पोलिसाला टार्गेट केलं गेलं त्या ठिकाणी बाजू पोलिसाची सरकारनं घेतलेली आहे आणि आत्ताही ज्या ठिकाणी असा प्रकार घडले असेल त्यावेळेस सरकार नक्कीच त्याची चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करेल. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून असा एक फेसबुक पोस्ट देण्यात आली आहे. त्यांनी म्हणतात की सरकार जे आहे ते महिलांचा अपमान करत आहे. 1,000 देण्याची सरकारने घोषणा केली होती, मात्र आता काही 8 लाख महिलांना फक्त सरकारने योजना जाहीर करताना पूर्वी स्पष्ट केलेलं आहे की एकच योजनेचा लाभ कोणत्याही महिलाला असो की पुरुषाला असो घेता येईल. पण जर कधी योजना ओव्हरलॅप होत असेल तर 2 लाभ एकाच व्यक्तीला घेता येणार नाही. मला असं वाटतं की सरकारना त्याच्यामध्ये जी काही चौकशीमध्ये आढळलं असेल त्या आधारे सरकार निर्णय घेईल. भाजपमध्ये आपण जर बघितलं असाल तर सरकार आल्यापासून प्रवेशांचं प्रमाण वाढलं, म्हणजे आज देखील मोठे पक्ष प्रवेश झाले. येत्या काळात आणखी काही भूकंप भाजपमध्ये होणार किंवा भाजप दुसऱ्या पक्षात? हे बघा, जेव्हा दुसऱ्या पक्षामध्ये भूकंप होतो तेव्हा लाट जी येते, भरती जेव्हा येते ऑटोमॅटिकच भाजपकडे येते आणि त्यामुळं जेव्हा तिकडं भूकंप होईल तेव्हा आमच्याकडे लाट येतीलच. त्या दुसरीकडे बीडमध्ये खरं तर एक का पहिला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. दुसरीकडे काल देखील एका कार्यकर्त्याची हत्या देखील झालेली आहे. वारंवार भाजपचा हा दुसरा कार्यकर्ता पीडित होताना कसं बघताय? नाही, मला असं वाटतं की ही जी हत्या झाली त्या हत्येचं कारण काय ते शोधल्या जाईल आणि ज्यांना कोणी हत्या झाली त्याला सरकार नक्कीच त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. सर, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतात. अमोल मिटकरींचं एक विधान सुद्धा आता चर्चेलं जात आहे. संभाजी हे यांना जो पुतळा चावला तो वाघ्यान होता का किंवा होता असं ते वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे अशी वक्तव्य कुठे टाळणं गरजेचं आहे का? हा प्रश्न त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतोय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या वेळेस निवडणुका जाहीर होतील तेव्हा आपली आपली भूमिका प्रत्येक पक्ष ठरविल आणि स्थानिकांना अधिकार दिल्या जातील. स्थानिक मंडळी जर असं वाटेल की आम्हाला युती करायची तर राज्य त्याला मान्यता देईल. स्थानिकांना जर असं वाटलं की आम्हाला निवडणुका या स्वतंत्र लढायच्या त्याला मान्यता देईल, वेगळ्या लढायच्या त्याला मान्यता देईल. त्यामुळे हा निर्णय आज कोणताच पक्ष करू शकत नाही. निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा सगळे पक्षाचे नेते आमच्या तिन्ही एकत्र बसून जो काही निर्णय होईल तो आम्ही सगळ्या ठिकाणी बाळगू. ठीक आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.